आपण खूप छान अशी नाटक केलेली आहेत, मराठी नाटक, फिल्म्स या अनुषंगाने मराठी भाषा तुम्ही अतिशय आपल्या आपल्या कलेने खूप छान ठसकेदार अशी उमटवलेली आहेत. तर मराठी भाषेविषयी तुमचं मत काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे मराठी भाषेवर लहानपणापासून खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे मराठीचे शब्द जे हल्लीची पिढी, तुमची पिढी जे शब्द उच्चारतात, आलेली, गेलेली, साडी नेसले म्हणण्यापेक्षा साडी घातली आहे, चहा टाकलाय, ह्या अशा पद्धतीचे शब्द ऐकले ना की एकतर माझ्यासारख्या बाईचा फार संताप होतो आणि असं वाटतं की ह्यांना जाऊन एकतर मराठी शिकवण्यासाठी वर्ग आता खरं काढले गेले पाहिजेत आणि कलाकार मंडळी जी होऊ इच्छित आहेत तुमच्यासारखे, तर त्यांनी भाषेवर प्रभुत्व मराठीत जर काम करायचं आहे तर त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून मग या क्षेत्रात यावं असं मला वाटतं. म्हणजे मी कौतुक करेन आत्ता की मी आत्ताची पिढी पण सगळीच जणं नाही. आत्ता माझी एक सिरियल चालू आहे सावित्रीबाई ज्योतिबा फुले, ती त्या काळातली म्हणजे तेव्हाची तो भाषा आणि सगळं. आणि नाशिकमधलीच ती जी छोटी सावित्री आमच्याकडे काम करते तक्षा शेट्टी, ती शेट्टी आहे हां, बरोबर. म्हणजे मला वाटतं मल्याळम किंवा असे काहीतरी ती आहे. पण तिचे शब्द उच्चार आणि ती म्हणजे तिला खरंच तिचं कौतुक करण्यासारखं आहे. पण आत्ताची पिढी इंग्लिश मीडियममधले आम्ही आहोत असं म्हणतात आणि सोडून देतात. तर असं काही नसतं. म्हणजे मी माझ्या बाबतीतलं सांगेन की मला जेव्हा हिंदीसाठी बोलवलं जातं किंवा ॲडच्या ऑडिशनसाठी बोलवलं जातं तर स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये येतं. मग नंतर मग ते सांगतात काय की मग हिंदीत देऊ का आम्ही करून? मी सरळ सांगते, मला इंग्लिश येत नाही, मी इंग्लिशमध्ये बोलणार नाही. मग ते म्हणतात की आम्ही हिंदीत देतो. नाही, मी मराठी आहे, मी मराठीमध्ये बोलणार, मराठीत तुम्हाला ऑडिशन देणार, घ्यायची आहे तर मराठीत ऑडिशन घ्या माझी, मी ऑडिशन देईन. आणि म्हणून मला ऑडिशनसाठी बोलवलं किंवा काही हे केलं तर मी बऱ्याचदा नाही सांगते. कारण जिथे आपल्या भाषेला ते महत्त्व देत नाहीत आणि त्यांचंच जर हे घेऊन बसत असतील तर मग आपला स्वाभिमानाने या गोष्टी कुठे जातात?